सरकार आम्ही जे आरक्षण मागतोय ते काही 5 रुपये किलो तांदूळासाठी आणि 2 रुपये किलो गव्हासाठी नाही हो. 95% पडून सुद्धा आमचे पोरं आत्महत्या करतायत. 45 वाले नोकरीला लागतायत आणि 95 वाले आत्महत्या करतायत. 700 पडून सुद्धा आमच्या पोरांचा MBBS ला नंबर लागत नाहीये. सरकारला माझी विनंती आहे, एवढा अंत महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा पाहू नका. आम्ही तुम्हाला काही जास्त मागत नाही हो महाराज. फक्त 2 पावलं तुम्ही पुढं सरका, 2 पावलं आम्ही पुढे येतो. तुम्ही काय नाही करू शकत? अरे तुम्ही ठरवल्यानंतर रविवारच्या दिवशी सगळं महाराष्ट्र झोपेल असताना शपथविधी घेऊ शकता. घेतली ना तुम्ही? तुम्ही ठरवल्यानंतर तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही ठरवल्यानंतर लोकांचे घरं फोडता, तुम्ही ठरवल्यानंतर लोकांचे पक्ष फोडता, तुम्ही ठरवल्यानंतर तुम्ही भाऊ भाऊ फोडता, तुम्ही ठरवल्यानंतर तुम्ही काका पुतणे फोडता. तुम्ही ठरवल्यावर जर तुम्ही काही फोडू शकता तर आमच्यासाठी काही एवढं जास्त नाही. फक्त 2 पावलं पुढे या आणि या गोर गरीब मुलांच्या, गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आरक्षण द्या. आम्ही तुम्हाला असं म्हणत नाही की त्यांच्यातलंच काढून द्या, आम्ही याही मताचे नाही, पण काहीतरी पर्याय या लोकांसाठी करा. निश्चित गोरगरिबाची मुलं सुद्धा मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. असं झालंय महाराज. दुष्काळ जरी पडला तर गरीब गरीबच राहतो, श्रीमंत श्रीमंत मोठा होतो. ओला जरी पडला तरी गरीब गरीबच राहतो आणि श्रीमंत श्रीमंतच होतो. कोरोना जरी आला तरी गरीब गरीबच आहे आणि श्रीमंत श्रीमंतच आहे. का म्हणजे असं ठरलेलंच आहे का वकिलाच्या पोरानं वकील व्हायचं, डॉक्टरच्या पोराने डॉक्टर व्हायचं, पुढाऱ्याच्या पोराने पुढारी व्हायचं? अरे आम्हाला सुद्धा कधीतरी डॉक्टर व्हायची इच्छा होत असेल ना. आम्हाला सुद्धा का शेती करायचं, कारण आम्हाला सुद्धा असं वाटतं आम्ही वकील व्हावं. पण पैसे नसताना, बुद्धी असताना सर्व पोरं आत्महत्या करतात. याचं कारण हे आरक्षण आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, 2 पावलं तुम्ही पुढे या. निश्चित आम्ही कोणाचा विरोध करत नाही. इतिहास आहे महाराष्ट्रातला, इतिहास आहे भारतातला, इतिहास आहे जगातला. 1 रुपया न खर्चता, कुठं गाडी न लावता, अलाउन्सिंग न करता, बॅनर मंत्री जर आला तर त्याला सांभाळण्यासाठी 100 पोलीस असतात. 50 ते 70 लाख मराठा एका ठिकाणी असताना महाराष्ट्रातल्या एकाही पोलिसाची गरज आम्हाला पडली नाही. हा आदर्श आम्ही महाराष्ट्राला दिलाय. अरे संप्रदायाने आणि आम्ही लोकांनी आदर्शच दिलेला आहे. ज्ञानोबराय तुकोबराय सोबत 5-5 लाख लोक असतात, पण नुसतं चोपदारानं काठीवर केली तर सर्व समाज शांत बसतो. ना कधी पोलिसाची गरज पडली, ना कोणत्या PSIची, ना कोणत्या DYSPची, ना कोणत्या SPची. कारण की आदर्श काय आहे तुम्ही लोकांनी आम्हाला नाही शिकवायचा. आदर्श संप्रदायाने समाजाला दिलेला आहे. आज सुद्धा खेडला काही छोटी सभा नाही झाली महाराज. हलक्यात घेऊ नका तुम्ही. तो म्हणतो ना हे आज्ञामोल अजिबात नाही. एवढं काही असून कोणाला दुःख नाही, कोणाला सुख नाही. एवढ्या उन्हात सुद्धा लोक एवढ्या शांततेने येतात. या शांततेची निश्चित दखल सरकारने घ्यावी आणि गोरगरिबाच्या मुलांना न्याय द्यावा. एवढा मी संप्रदायाच्या वतीने, वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणण्यापेक्षा संविधानानं मला स्वतंत्र विचार मांडण्याचा अधिकार दिला आहे. संविधानानुसार मी सांगतोय, निश्चित आमच्या गोरगरिबांच्या मुलांच्याकडे बघावं आणि 2 पावलं सरकारने पुढं येऊन आमची आता परीक्षा घेणं थांबवावी असं मला वाटतंय. दसरा आलाय, जाऊ द्या अजून 2-4 दिवस शिल्लक घ्या, पण दिवाळीला सुद्धा प्रत्येकाच्या घरी आरक्षणाची दिवाळी झाली पाहिजे अशी सरकारला माझी काय विनंती आहे. म्हणून देशाविषयी, धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा, मी नेहमी सांगतोय. आणि तुमच्याच पवित्र कुशीमधून माझ्या ज्ञानोबरायासारख्या महात्म्याचा जन्म झालेला आहे. नवरात्रामध्ये बाकीचा कोणता संकल्प करा नका करू याच्याशी मला काही घेणं देणं नाही मायानो. पण आपल्या मुलांना आणि आपल्या मुलींना योग्य संस्कार देण्याचं काम जर जगामध्ये कोणाच्या हातामध्ये असेल तर ते फक्त तुमच्या हातात आहे. मुलगा कसा घडवायचा, मुलगी कशी घडवायची, कारण की माणसाच्या जीवनातली पहिली गुरु, माणसाच्या जीवनातला पहिला सद्गुरू जर कोण असेल तर ती प्रत्येकाची काय आहे, आई आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेण्यासाठी तयार आहे, पण छत्रपती सारखा वाहक जन्माला घालण्यासाठी जिजाऊ शिल्लक राहिल्याने तो महात्मा कोणाच्या पोटी जन्माला याची मोठी हे. ज्ञानोबराय सुद्धा जन्माला यायला तयार आहे, पण ज्ञानोबराय सारखा महात्मा, ज्ञानोबराय सारखा योगी जन्माला घालायचा असेल तर त्याच्यासाठी रुक्मिणी आई साहेबासारखी पवित्र कूस लागल. ती कूस बंद झालेली. मी खरं सांगू, आतापर्यंत जेवढा काही इतिहास आहे
छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो टक्के कार्य केलेलं आहे, भरपूर कार्य केलेलं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनातल्या जर मा जिजाबाई साहेब वजा केल्या तर छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनाला किंमत नाहीये. पण छत्रपती ज्यावेळेस जिजाबाई साहेबाच्या गर्भात होत्या त्यावेळेस मा जिजाबाई साहेब मोबाईल खेळत नव्हत्या. मला एक कळत नाही, आयफोन नाही, आयफोन 14 द्या, 13 द्या, 15 द्या, त्या शंभड्या पोरा शाळेत नसतं तरी ते बरोबर सगळे फंक्शन तपासते. याचं कारण तुम्ही गर्भवती असताना नामस्मरण केलं नाही 1, तुम्ही रामायण वाचलं नाही 2, तुम्ही भागवत वाचलं नाही 3, तुम्ही एकादशी धरली नाही 3, उठलं की फक्त झोपेपर्यंत मोबाईलच खेळल्या. म्हणून येणारी पिढी सगळी मोबाईलमुळे पागल झालेली. काय झालेली आहे? भविष्यात अजून 10 वर्षाने कॅन्सरचे पेशंट कमी होतील, शुगरचे पेशंट कमी होतील, बीपीचे पेशंट कमी होतील. भविष्यात 15-20 वर्षानंतर फक्त मोबाईलमुळे लोक येडे होतील. कोणी व्हॉट्सअपमुळं, कोणी फेसबुकमुळं. रात्री झोपेसुद्धा असं 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 करतात. हो काही मेळ आहे का? मॅटर करा, स्वाभिमान आहे. अरे देशाची राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील, प्रत्येक घरात तिचे फोटो. याचं कारण ती मायमाऊली 5 वर्ष राष्ट्रपती होती पण डोक्याचा पदर तिनं खाली येऊ दिला नाही. मान आहे तिला. आतापर्यंत या देशामध्ये एकाही हिरोनीचं मंदिर नाही बांधलं. कैटरीना कैफला लोक लाईक करू शकतात, तिचे व्हिडिओ पाहतील. सगळ्या स्टार जेवढ्या काही हिरोने त्यांना लोक लाईक करतील, त्यांचे गाणे पाहतील. पण आतापर्यंत या देशामध्ये कोणत्याच हिरोनीचं मंदिर झालं? कोणत्याच हिरोनीला लोकांनी अगरबत्तीनं ओवाळलं फक्त तुम्ही मा जिजाबाई साहेबालाच. आरती केली तुम्ही अहिल्याबाई होळकरांचीच, पूजा करता झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचीच. माणसाचं मस्तक ज्या मायमाऊलीच्या डोक्यावर ठेवतात ती मायमाऊली फक्त मा जिजाबाई साहेब. म्हणून मायांनो, या देशाची धुरा, उद्याची जी संस्कृती आहे, उद्याचं जे संतान आहे, ते जन्माला येत असताना ते सात्विक जन्माला आणण्याचं काम जर कोणाच्या हातामध्ये असेल तर ते नवरात्रामध्ये मी तुम्हा सर्व मायांना विनंती करतो, ते फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे. कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात आहे. म्हणून मुलीला इंजिनियर करा, डॉक्टर करा, आमचं काही दुमत नाही. पण पोरींना अंग भरून कपडे घालायचं शिकवा. ही सुद्धा काळाची गरज आहे. ही सुद्धा काय आहे? काळाची. अरे मुस्लिम समाजाची 16 वर्षाची मुलगी असो का 70 वर्षाची म्हातारी, ती ज्यावेळेस बाजारात जाईल तर त्यावेळेस ती बुरख्यात जाते, तिचं नख सुद्धा दिसत नाही. तुम्ही नका बुरखा घालू, मी त्याच्या विरोधात आहे. पण कॉलेजला जात असताना, बाजाराला जात असताना प्रत्येक मायमाऊलीने जर अंग भरून कपडे घातले तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन निश्चित चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. ही सर्व मायमाऊल्यांना माझी काय विनंती आहे. नवरात्रामध्ये आता उत्सवच तुमचा आहे. दररोजच्या कितीकच साड्या, किती राहिल्या अजून? किती राहिल्या? साड्या बदलण्यापेक्षा देवाचं चिंतन करा. तशाही कपाटात साड्या एवढ्या असतात की गेल्यानंतर लाकडाची गरज पडत नाही तुम्हाला. एवढ्या साड्या, काय प्रेम आहे बयाचं साड्यावर, काही कळत नाही महाराज. किती जरी असं दुकान जरी दिलं ना त्यांना तरी त्यांचं मन भरत नाही. चांगली गोष्ट आहे. पण मायानो, देवीचा नवरात्र उत्सव चालू आहे. प्रत्येकाने भगवंताचं चिंतन करा. याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाही आहे आणि याच्यापेक्षा दुसरा उत्सव नाही आहे. मला द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे एकनाथराव काका पठारे यांनी जे हे रोप लावलंय, इवलेसे रोप लावी येले द्वारीन त्याचा वेणू गेला. आज इथं बसायला सुद्धा जागा नाहीये. आदर्शयुक्त कार्यक्रम पुण्यात हजारो कार्यक्रम होत असेल, कोणी ऑर्केस्ट्रा ठेवत असेल, कोणी काय ठेवत असेल, कोणी काय ठेवत असेल, याचं त्याचं आम्हाला काही घेणं देणे नाही. पण 29 वर्षापासून तर आजच्या तारखेपर्यंत आमच्या नवनाथ दादा तरुण मित्र मंडळ, दुर्गा मित्र मंडळ यांनी फक्त इथं कीर्तनच ठेवले. ही एक संप्रदायामध्ये, महाराष्ट्रामध्ये आदर्शाची गोष्ट आहे महाराज. या मंडळाचा आदर्श सर्वच लोकांनी जर घेतला तर निश्चित उद्याचं भविष्य एक आदर्शयुक्त राहील. अरे काही गोष्टी ज्या माणसाला करायची लाज वाटतात त्या जर तुम्ही देवी माते जर समोर जर ते गाणे ठेवत असाल, असे जर कार्यक्रम ठेवत असाल तर निश्चित देवी मातेची कृपा तुमच्यावर होणार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, निश्चित साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण करा. भगवंताची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते. फक्त एकच चरण झालं, अजून 3 चरण काय आहे शिल्लक आहे. बचेंगे तो फिर लढेंगे, काही ताण नाही. त्यांनी मला सांगितलं जोपर्यंत तुम्हाला कंटाळा येत नाही तोपर्यंत 6वा दिवस तुमचा कसा आहे फिक्स आहे. म्हणलं ताण नका घेऊ. पण आता दिवस असतात 9,
अपेक्षा असते लोकांचे जास्त, म्हणून परत 9 ते 11 दुसऱ्या ठिकाणी आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येक मंडळीने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग अग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी दिला तिने, आई माझी दिला तिने. काही कमवलं का न कमवलं असेल महाराज, प्रत्येकाच्या काळजापर्यंत हे गीत गेलं, एवढं जरी कमवलं तरी खूप झालं महाराज. म्हणून खूप गोड नियोजन आमच्या नवनाथ दादांनी केलं महाराज. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. मला वाटतं ही तारीख देऊन 8 महिने झाले असतील महाराज. 8 महिन्यापासून नवनाथ दादाचं बाबा लवकर या बरं, लवकर या बरं. मी खरं सांगू, एखादा मनुष्य जर धर्माचं काम करत असेल, समाजाचं काम करत असेल, समाजाची सेवा करत असेल, मी माझ्या दुर्गा मातेला विनंती करतो, माझ्या जगदंबा मातेला विनंती करतो, जगदंबा माते आमच्या नवनाथ दादाला दीर्घ आयुष्य आणि समाजाची सेवा करण्यासाठी, परमार्थाची सेवा करण्यासाठी, धर्माची सेवा करण्यासाठी ही सद्बुद्धी जीवनभर त्यांना दे.